मुरुडमध्ये अवैध चरस विक्रीचा पर्दाफाश। रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नाकाबंदी चालू होती। ठिकठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी चालू होती। या तपासणी दरम्यान मुरुड व काशिक पर्यटन स्थळी बेकायदेशीररित्या चरस विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। नाकाबंदी दरम्यान शिग्रे येथे 29 जूनला रात्री 2:45च्या सुमारास हवालदार हरी मेंगाळ यांना समोरून एक संशयित स्कूटर येताना दिसले। पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवून त्याची चौकशी केली। त्याचबरोबर गाडीची तपासणी देखील करण्यात आली। त्यावेळी गाडीमध्ये 776 ग्रॅम वजनाचा चरसचा साठा सापडला। दुचाकी चालक अल्फान दफेदार याची सखोल चौकशी करण्यात आली। चौकशीअंती चरस तस्करीचे धागेदोरे नेपाळ व मध्य प्रदेशमध्ये असल्याचे उघड झाले। त्यामध्ये मुरुड परिसरातील आईस्क्रीम विक्रेता आणि घोडेवाला या स्थानिकांचाही चरस विक्रीमध्ये संबंध असल्याचे समोर आले। मुरुड पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवली। अवघ्या 12 दिवसात 13 जणांना या पथकाने अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 किलो 759 ग्रॅम वजनाचे 13,61,000 किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। या घटनेत आरोपी विशाल जयस्वाल मुख्य वितरक असून नेपाळ व मध्य प्रदेशमधून चरस आणून तो परिसरातील घोडेवाले व आईस्क्रीम विक्रेत्यांच्या मदतीने चरसची विक्री करत होता। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।